22 एप्रिलला जेव्हा हा हल्ला झाला त्यावेळेला आदरणीय संजय राऊत साहेब हे कुठे होते? या महाराष्ट्रातले 5 हिंदू कुटुंबियांना ह्या हल्ल्यामध्ये मारले गेले. कर्ते पुरुष जे होते पाची कुटुंबातले त्या कर्त्या पुरुषांना मारले गेले आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समोर हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे हे विचारून हे सर्व पाचीच्या पाची कुटुंब हेच सांगतायत की आम्हाला हिंदू कोण आहे हे विचारून मारले गेले. माझे स्वतःचे मेहुणे संजय लेले यांना देखील हिंदू कोण आहे त्यांनी हात वर केल्यावर त्यांच्या डोक्यामध्ये गोळी मारलेली आहे. माननीय राऊत साहेब निव्वळ मुस्लिम मतांचं लांगुल चालन करण्यासाठी आपण यामध्ये राजकारण करू नये. आपण साधं या कुटुंबियांना भेटायला सुद्धा आले नाही सांत्वन करायला किंवा आपलं पक्ष नेतृत्व माननीय माझे कुटुंब माझी जबाबदारी मांडणारे स्वतःचं कुटुंब घेऊन फॉरेनला गेले होते फिरायला. यांनी दुर्लक्ष केलं या कुटुंबियांकडे. त्यांनी या बाबतीत तरी राजकारण करू नये. हिंदू म्हणूनच मारले गेले. मग राजकारण कोणाला करायचं त्यांनी करावे, परंतु या कुटुंबियांचा जे या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने सापडले गेले त्यांचा अपमान करू नये. राऊत साहेबांना आमची एवढीच विनंती आहे. शिवसेनेचे राजन विचारे आणि विनायक राऊत हे नेते हे कुटुंबियांना भेटायला आले होते. त्यांना विचारावं, संजय राऊतांनी थोडीशी माहिती घ्यावी यांच्याकडून की ते जेव्हा या तिन्ही कुटुंबाच्या डोंबिवलीतील हे तिन्ही कुटुंब होते लेले मोणे आणि जोशी या तिन्ही कुटुंबाला हे भेटायला आले होते. हे नेते स्थानिक नेते होते. त्यांच्याबरोबर या कुटुंबियातील त्या आमच्या बायका मुलांनी काय सांगितलंय त्यांना की कसं तिकडची घटना ही इत्तंभूत घटनेचं वर्णन केलेलं आहे. माझा भाचा हर्षल लेले यांनी ती जबाबदारी पार पडली होती आणि हिंदू म्हणूनच मारले गेलेले.